हाय, मी मुग्धा. स्पॉटलाइट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज जरी फ्रायडे असला तरी बातमी वेनसडे मधल्या अनुपम खेरची. का? कारण त्याचा सिनेमा हा चांगलाच हिट झालेला आहे आणि त्याचं सेलिब्रेशन त्याने अजून थांबवलेलं नाही. कारण त्याची एक विद्यार्थिनी आहे तिशा खोसला आणि तिने एक पुस्तक लिहिलंय पिंक और ब्लॅक नावाचं आणि याच्या प्रदर्शनासाठी तो आला होता आणि आपल्या यशाबद्दल तो खूप खुश आहे. 18 वर्षांच्या तिशा खोसलाचं हे पिंक और ब्लॅक नावाचं पुस्तक. अनुपम खेर खास तिचं कौतुक करायला आला होता. सध्याची नवीन पिढी प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ती आहे. आपल्याला नेहमीच चांगलं आणि वाईट सांगणारी लोक मिळत नाहीत. माझ्या मते स्वतःबद्दल जाणून घेणं नेहमीच चांगलं असतं. I think self-discovery is the best expression. After leaving 10वी पूर्ण केल्यानंतर मी ऍक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि माझ्या अनुभवांबद्दल लिहू लागले. तेव्हा मला कळलं की मी यात चांगली आहे आणि मी लिहायला सुरुवात केली. आता त्याच अनुभवांनी पुस्तकाचं रूप घेतलंय. turned into a book. वेनसडेच्या यशानं अनुपम खेरही खुश आहे. I think the success of Wednesday is phenomenal, as a lot of people are. वेनसडेला खूप यश मिळालं. यातील विषय लोकांच्या परिचयाचा होता. हा सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवतात, यातच या सिनेमाचं यश आहे. या सिनेमाच्या यशापाठी सिनेमा बनवणाऱ्यांपेक्षा प्रेक्षकांचं जास्त सहकार्य आहे. वेनसडे मधल्या मुंबई कमिशनरच्या सिरियस भूमिकेनंतर अनुपम खेर आता मिस्टर भट्टी ऑन छुट्टीमध्ये आपल्याला कॉमेडी भूमिकेत दिसणार आहे. पिया हिंगोरानी, IBN लोकमत, मुंबई. स्पॉटलाइट मध्ये आज इतकंच. अचूक बातमी, ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.